नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे, काल ज्या वेळेस संजय गायकवाडाचं ते वाक्य माझ्या कानावर पडलं, का कोणास ठाऊक मनामध्ये एक प्रकारे बरंच वाटलं. संजय गायकवाड म्हणतायत कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी काल परवा अब्दुल सत्तारांच्याही मनात तेच वाक्य येत होती. आपण सर्वांनी ते व्हिडिओ पाहिलेत. अनेक महाराष्ट्रभरातल्या अनेक शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येत होत्या की हेच घडायचं होतं. आता तर तिसरंच वर्ष चालू आहे. अजून थोडे दिवस थांबा. हा भारतीय जनता पक्ष तुम्हाला कोणकोणते दिवस दाखवतोय तुम्हाला कळेल. ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसलात, ज्यावेळेस त्यांची साथ सोडली, त्याच वेळेस हे घडणार होतं. हे नियतीचा खेळ होता. हे तुमच्या लक्षात आलं नाही. कदाचित त्यावेळेस ती तात्पुरती सत्ता तुम्हाला गोड लागली, तात्पुरतं मुख्यमंत्रीपद तुम्हाला गोड लागलं. त्यामुळे आता तुम्हाला हे सारं लाथाबुक्क्यांचा मार सहन करायचा आहे. हा सगळा एपिसोड मी काल पाहत होतो. म्हणजे संजय गायकवाडांचा असेल, अब्दुल सत्तारांचा असेल, काल परवा झालेल्या त्या शंभूराज देसाईंचा तो साताऱ्यातला प्रकार आपण पाहिलात. कशा प्रकारे रक्त गळत होतं आणि कशा प्रकारे रक्त सांडत होतं. आम्हाला मारहाण केली जात होती, पोलिसांच्या समोर केली जात होती. हा सगळा प्रकार पाहत असताना मला का कोणास ठाऊक देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ आठवत होता, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतायत निवडणुकीच्या काळामध्ये काही आश्वासनं द्यावी लागतात, काही जाहीरनामे करावे लागतात. कुणाचं काय जातंय हे बोलून जायचं, करून जायचं, नंतरचं नंतर पाहता येईल. अगदी तोच प्रकार मला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मला घडताना दिसतो. म्हणजे सध्यापुरत्या, तात्पुरत्या या जोडाजोड्या करून घ्यायच्या, यांना गोंजारून घ्यायचं, यांना सध्या जवळ ठेवायचं. ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष हा एक हाती असेल, ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष हा आणखी मजबूत असेल. म्हणजे विचार करा, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा लोकसभा 2024 मध्ये समजा हा भारतीय जनता पक्षाचा वारूद 400 पार क्रॉस करून जर गेला असताना, तर एकनाथ शिंदेचं आणि त्यांच्या पक्षाचं काही खरं नव्हतं. सगळ्यात प्रथम जर 240 वर भारतीय जनता पक्ष अडकल्यानंतर जो 400 पारचे नारे ठोकत होता, अबकी बार 400 पार 400 पार म्हणत होता, सगळ्यात प्रथम जर हा 240 वर अडकल्याचं सगळ्यात जास्त अति आनंद जर कोणाला झाला असेल तर तो एकनाथ शिंदेंना नक्कीच झाला असणार. कारण त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली नाही. जर त्याच वेळेस हा 400 पारचा आकडा दिसला असता, यांना कसपटा समान उचलून टाकून दिला असता यांच्या सगळ्या गटासकट. लक्षात घ्या, या गोष्टी जितक्या आपल्याला दिसतात तितक्या सोप्या नाहीत. तो काल परवाचा मला देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ तुम्हाला वारंवार दाखवण्याची इच्छा होते. अगदी तोच प्रकार ह्यांच्या बाबतीत घडतोय. आपलं काय जातंय, थोड्या दिवसांसाठी यांना सोबत ठेवायचं, थोड्या दिवसांसाठी यांनाही बरं वाटेल, आम्हाला ठेवलंय, आमचं महत्व आहे वगैरे वगैरे. नंतर पाहता येईल. जर एकदा हा व्हिडिओ पहा. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशन मध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करा. हा व्हिडिओ पाहत असताना मला का कोणास ठाऊक देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करावंसं वाटलं. जे काही आहे ते स्पष्ट बोलले. त्यांचा मेसेज, त्यांचा संदेश अगदी स्पष्ट होता. मग आता तो कोणाकोणाला लागू होतो हे ज्याने त्याने आपापलं ठरवावं. आता काल नेमकं संजय गायकवाडांच्या बाबतीत काय घडलं, म्हणजे एका मागोमाग एकेका आमदारांची ही सारी वक्तव्य बाहेर येत आहेत. आता त्यात संजय गायकवाडांची भर पडली. म्हणतात मला माझ्या जिल्ह्यात साध्या, बघा तुम्ही त्यांचा व्हिडिओ स्वतः ऐका. काय आपल्या तोंडाने सांगितल्यानंतर तुम्हाला थोडंसं पटणार नाही. स्वतः शिंदे गटाचे आमदार आपलं रडगाणं कशा प्रकारे सांगतायत हे तुम्ही स्वतः ऐका. हे काही आम्ही त्यांच्या तोंडी भरवलेलं नाही. जर ऐका संजय गायकवाड काय म्हणाले. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या सोबत सुद्धा आमचा सारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहून राहिलेली आहे की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिरांजली मिळत असल्यामुळे 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्या ठिकाणी पाहता आली. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाहीये. कारण शेवटी त्यांच्या पाठी महाराष्ट्राची जनता आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्यांची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे. राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही.
त्याच्यामुळे त्यांच्याच सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत. आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं. एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोलण्याच्या ओघामध्ये संजय गायकवाड अतिशय महत्वाचं आणि स्पष्टपणे बोलून गेले. म्हणजे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट मित्रपक्ष त्यांच्या निधनानंतर, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडची खाती अजूनही सुनेत्रा वहिनींना देण्यात आलेली नाहीत. लक्षात घ्या, या अतिशय म्हणजे सगळ्या गोष्टींवर कंट्रोल कसा भारतीय जनता पक्ष करून बसलेला आहे लक्षात घ्या. दिसताना चांगलं दिसतंय, अजित पवारांचा गट सोबत आहे, एकनाथ शिंदेचा गट सोबत आहे, भारतीय जनता पक्ष 134 पार आहे. हे दिसताना जरी चांगलं दिसत असलं तरी आतून खूप काही घडत आहे. अतिशय स्पष्ट शब्दात म्हणाले, त्यांना त्यांची खाती देऊ केली नाही. विचार करा, अधिकार काय दिले असतील? काहीच नाही, शून्य अधिकार. मला माझ्या जिल्ह्याचे साधे प्रश्न सुद्धा मांडता येत नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते मला माझ्या जिल्ह्याचे प्रश्न सुद्धा मांडू देत नाही. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न, जिल्हा सोडा, मतदारसंघाचे प्रश्न सुद्धा मांडू देत नाही. मग अगदी काल अब्दुल सत्तार सुद्धा हेच तर म्हणाले होते, आम्हाला सगळीकडून संपवलं जातंय, अगदी बँकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्हाला संपवलं जातंय. हा भारतीय जनता पक्ष या सगळ्या गोष्टी करतोय. एकनाथ शिंदे या सगळ्यावर चुप्पी साधून आहेत, ते काहीच बोलायला तयार नाहीत. अब्दुल सत्तारांचं कालचं हे स्टेटमेंट, संजय गायकवाडांचं कालचं हे स्टेटमेंट खूप काही सांगून जातं. जर अब्दुल सत्तार काय म्हणले पुन्हा एकदा का आपण जे 2.5 वर्ष ज्या पक्षांना सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल. आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉयझन आहे. हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉयझनची जी परिस्थिती निर्माण झाली, याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला जे समोर दिसतोय त्यामधले एक एक गड आमचे संपू लागले. अब्दुल सत्तारांची ही वक्तव्य ऐकत असताना मला का कुणास ठाऊक राहून एकच विचार मनामध्ये येत होता की एवढी मोठी स्टेटमेंट, तीही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात, अब्दुल सत्तार स्वतःच्या मनानं करणं शक्य नाही. कुणाचा तरी नक्कीच हात अब्दुल सत्तारांच्या पाठीशी आहे. हे बोल अब्दुल सत्तारांच्या तोंडचे बोल हे अब्दुल सत्तारांचे नसून हे कुणाचे तरी नक्कीच आहेत. आता कुणाचं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. माझा आजवरचा अब्दुल सत्तारांविषयीचा अनुभव एवढंच सांगतो. काल परवाचं ते पाटणचं प्रकरण आठवा. कॅबिनेट मंत्र्याला मारहाण होते, विसरला असाल हा व्हिडिओ पहा. सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे, म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत, अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणक, ते 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलं थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. शंभूराज देसाईंसारख्या एखाद्या कॅबिनेट मंत्र्यावर ही काय वेळ येऊन ठेपलीये तुम्हीच पहा. ही अशी अवस्था त्यांची शिवसेनेमध्ये असताना कधीच नव्हती. आता विचार करा, शंभूराज देसाई असतील, अब्दुल सत्तार असतील, दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील,
संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, यातलं गायकवाड आणि संजय शिरसाट ही 2 नावं सोडली तर बाकीची 3-4 नावं जी मी घेतली, ही सर्व नावं शिवसेनेच्या बंडाळीच्या या सर्व प्लॅनिंग मध्ये, या बेतामध्ये तेवढीच सामील आहेत. किंबहुना यांच्यापासूनच तो बेत सुरू झाला असेल अशी माझ्या मनात शंका आहे. विचार करा, त्यांच्याच बाबतीत आज ह्या काय गोष्टी घडतायत. म्हणजे नियतीचा फेरा आपण जे म्हणतो ते अतिशय योग्य आहे आणि ते सत्य आहे. आता निलेश राणे विरुद्ध नितेश राणे, आणखी अनेक, म्हणजे कोकणामध्ये अगदी रामदास कदम असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, हे सगळे वाद म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यात काहीही अलबेल नाहीये हे स्पष्ट होतं. आणि तुम्हाला हे सगळं दाखवत असताना तो व्हिडिओ चुकवून कसा चालेल. स्वतः एकनाथ शिंदेंनी, म्हणजे ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हा सारा वेगळा निर्णय घेतला होता, भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली होती, ती कशाच्या आधारावर घेतली होती, त्याचं महत्वाचं कारण काय होतं, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवावा लागेल, ज्याला कारणीभूतच स्वतः एकनाथ शिंदे होते. काय म्हणाले होते पहा. असे अत्याचार जर कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत. आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रिपदाचा, मी आज माझ्या पालकमंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय, तो आपण स्वीकार करावा. एकनाथ शिंदेचे स्वतःचे त्यावेळेसचे हे ते बोल होते, ज्यावर उद्धव साहेबांनी विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली होती, वेगळी निवडणूक लढली होती, 63 आमदार निवडून काढले होते. असो, आता काही जणांना ह्या गोष्टी आठवणार नाही. पण आज ज्या वेळेस पत्रकार देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतात की शिंदे गटाचे काही आमदार असं म्हणतायत की भविष्यात शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवू शकतो, यावर किती घाणेरडं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं तुम्हाला पाहायचंय. त्यांनी या शिंदे गटाच्या एकाही आमदाराची कवडी इतकी सुद्धा किंमत केली नाही. म्हणजे ते स्पष्ट म्हणतायत, हे एकनाथ शिंदेंना किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या प्रवक्त्यांना तुम्ही विचारा, जर एकनाथ शिंदेंनी एखादं अशा प्रकारचं विधान केलं असेल तर त्याला मी उत्तर देईल, नाहीतर माझ्या पक्षातल्या प्रवक्त्यांना तुम्ही विचारा. एकनाथ शिंदेच्या पक्षातून बोलण्याची परवानगी ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंनाच आहे. आता एवढा मोठा जर अपमान या आमदारांचा होत असेल, म्हणजे तुम्ही आमदार आहात, जवळपास काही नाही तर 8-10 लाख लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, 10-12 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता, त्या आमदाराला, त्याच्या मताला जर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस किंमत देत असतील तर काय राहिली तुमची पातळी. मी पातळी हा खूप चांगला शब्द वापरला, तुम्हाला कळतंय मला कुठला शब्द वापरायचा असेल. पहा जरा त्यांचं हे वक्तव्य. पुढच्या निवडणुका भाजप शिवसेना वेगळा लढेल असं शिवसेनेचे 2 मंत्री म्हटलेले आहे. लोकांमध्ये संभ्रम वाटतो की याच्यात आलबेल आहे की नाही म्हणून. कोण मंत्री म्हणाला सर? शिरसाट आणि उदय सावंतांनी त्याला दुजोरा दिला. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे. एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे. याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्स पर्सनला विचारलं. म्हणजे एकीकडे आमदारांच्या शब्दाला महत्व नाही हे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस म्हणतात एकनाथ शिंदे हे जर काही म्हणाले असतील तर मी उत्तर देईल किंवा त्यावर मी वक्तव्य करेल. आणि दुसरीकडे तुम्हाला त्यांचा डबल स्टँडर्ड दाखवतो. देवेंद्र फडणवीस डबल स्टँडर्डच्या बाबतीत अतिशय माहीर आहे. तुम्हाला माहिती आहे तो आपधर्म, शाश्वत धर्म आणि अजित पवारांच्या पक्षाशी युती, नाही, नो, नेव्हर. एक वेळ अविवाहित राहणं पसंत करेल पण अजित पवारांच्या पक्षाशी युती नाही, दुसऱ्या दिवशी युती झाली. हे डबल स्टँडर्ड आहे. आता इकडे काय म्हणायचं की आमदारांच्या शब्दाला आम्ही किंमत देत नाही, एकनाथ शिंदे. आणि दुसरीकडे म्हणायचं ज्या वेळेस सभागृहामध्ये मुख्यमंत्री उपस्थित असतात त्यावेळेस इतर मंत्र्यांना आम्ही, आता लक्षात घ्या, मुख्यमंत्री असताना मग ते इतर मंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो त्यांना महत्व दिलं जात नाही. हे स्वतः पुन्हा देवेंद्र फडणवीसच म्हणाले. म्हणजे आमदारांना तर नाहीच नाही आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा महत्व नाही हे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस कसे म्हणून गेले. एकदा हा व्हिडिओ पहा. मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे.
तुम्ही 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 वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. आज खरं तर शिंदे गटातल्या आमदारांची अवस्था अशी झाली आहे की आई जेऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना. म्हणजे त्यांना भरपूर काही बोलायचंय पण बोलता येत नाही. त्यांच्या मनात अशी एक खदखद आहे जी त्यांना व्यक्त करायची पण ती करता येत नाही. म्हणजे एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या गोष्टी सावरण्यासाठी, आपलं हे घडवून आणलेलं कांड यशस्वी करून दाखवण्यासाठी या सगळ्यांचा जणू काही बळीच दिलेला आहे असं मला वाटू लागलंय. म्हणजे बघा ना, भारतीय जनता पक्ष आज ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये या एकाही आमदाराला ते साधं नाक वर करू देत नाही. बोलणं दूरची गोष्ट, भारतीय जनता पक्षाचे आमदारांचे पीए सुद्धा या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना कशा कशा प्रकारचे बोल लावतात, एक दिवशी त्याचेही अनेक पुरावे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेल. आता ती वेळ नाही. पण लक्षात घ्या, ह्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आता थोडी शिक्षा तर मिळालीच पाहिजे खऱ्या अर्थाने. मी अशी ही म्हण आपल्यामध्ये आहे की चांगल्या माणसांच्या बाबतीत जर आपण एखादं वाईट कृत्य करत असो, त्यांना छळत असो, त्यांना फसवत असो, तर परमेश्वर त्याची शिक्षा त्याच क्षणी देऊन जातो, तेव्हाच देऊन जातो. काही गोष्टींना वेळ जाईल, तिसरंच वर्ष आहे, अनेक गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. आता आज शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. आपण आमदारांवर शिवसेनेचं यश अपयश या गोष्टींना तोलू शकत नाही. आज शिवसेनेकडे 20 आहेत, उद्या 20 होतील. पण सांगण्याचं तात्पर्य हे की भारतीय जनता पक्ष, त्याचे हे बगलबच्चे गट, हे काही प्रत्येक वेळी असे तुम्हाला सर्वोच्च स्थानावर दिसतील असं नाही. त्यांचा एक सॅच्युरेशन पॉइंट आहे. तो सॅच्युरेशन पॉइंट म्हणजे जे म्हणतात ना, आपण आता याचा तसा थेट अर्थ लागत नाही, पण 100 अपराध भरल्यानंतर 101वा अपराध तो माफ केला जात नाही आणि तिथून त्यांची ती उतरती कळा चालू होते, ती चालूच होते. सॅच्युरेशन पॉइंट नंतर तुम्हाला खाली येणंच आहे. कसं असं, गणिताचा एक नियम आहे. गणितात ज्या वेळेस तुम्ही हळूहळू 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 प्रगती करत तिथे जाताना, समजा उद्या तुम्हाला उतरती कळा लागली, तुमचा डाऊनफॉल चालू झाला, तर तुम्ही हळूहळू हळूहळूच खाली येता. पण ज्या वेळेस तुम्ही जाताना असे झपकन वर जाता, तसे उतरताना सुद्धा झपकन खाली येता. हा गणिताचा नियम आहे. त्यामुळे कधीही प्रगतीमध्ये असा थेट चढता आलेख नसावा, तो हळूहळू असावा. कदाचित माझ्या या गोष्टी तुम्हाला या विषयाला धरून वाटत नसतील, पण विचार करा मी काय सांगतोय त्याचा. आज कदाचित हे 2-3 वर्ष आपल्याला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतील, पण भविष्य ज्यावेळेस निवडणुका लागतील, भविष्यात ज्यावेळेस जनता आपलं मत प्रदर्शित करेल, झालेल्या घटनांवर, देशभरामध्ये ज्या गोष्टी घडतायत, राज्यात ज्या गोष्टी घडतायत, या सगळ्यांविरुद्ध जनता आपली झापडं बाजूला काढून ज्यावेळेस आपलं मत प्रदर्शित करेल, त्यावेळेस मात्र पळताभुई थोडी झालेली असेल. आणि त्याची सुरुवात या आमदारांच्या विधानांमध्ये मला आत्ताच दिसून येते. एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे, अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत आहेत. तुर्तास तरी असं कुठलीही शक्यता मला सध्या दिसत नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट त्यांच्या अलायन्समध्ये सुखी आहेत. आपण शिवसेना म्हणून आपलं कार्य चालू आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे ते अधिकार आहेत, ते विचार करतील अशा प्रकारचे काही प्रस्ताव भविष्यात असतील तर. मला माहित नाही या सगळ्या गोष्टी, पण ज्या वेळेस आम्ही काही लोकांना इथे ठेवतो आणि काही लोकांना इथे ठेवतो, काही लोक आमच्या इथेच राहतात, ते इथून कधी इथे येऊ शकत नाहीत. भविष्यात काय निर्णय असतील, काही नसतील, माहित नाही, पण काही लोक जी आमच्या इथे आहेत ती कायम आमच्या इथेच राहणार. कारण आज हा सारा अट्टहास आम्ही कशासाठी करतोय? आज हे जेव्हा हातात काही नसताना, जेव्हा लढाईच्या परिस्थितीमध्ये समोरच्याकडे अगदी AK-47 अगदी काय म्हणाल त्या सगळं अत्याधुनिक असताना आम्ही काठ्या घेऊन लढतोय. त्या काठ्या सुद्धा पोकळ काठ्या आहेत आमच्या हातामधल्या, पोकळ काठ्या. त्या काठ्या घेऊन आम्ही लढतोय कारण आमच्याकडे तो जिगरा आहे. आम्ही आमचा जिगरा कोणाच्या पायाशी गहाण टाकलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये भले भले गेले, ज्यांना पक्षाने भरभरून दिलं ते भले भले गेले, अशा परिस्थितीमध्ये आम्ही हातात पोकळ काठ्या घेऊन लढतोय. आणि त्या काठ्याही फक्त यासाठी आहेत की हाताला वाटावं काहीतरी हातामध्ये